अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि अज्ञात रोगामुळे सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। या नुकसानीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। शेतकरी नेते प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी खराब झालेले सोयाबीन घेऊनच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश केला। अमरावती तालुक्यातील नादुरा आणि पुजदा परिसरातील सोयाबीन पिकाला अचानक एका रोगाने ग्रासले, त्यामुळे उभं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं। त्यातच अतिवृष्टीनं सोयाबीन, कपाशी आणि तूर या पिकांना मोठा फटका बसला। यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलाय। या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीनं सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। त्यांनी खराब झालेले सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। जर सरकारनं याकडे दुर्लक्ष केलं तर यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय। अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले। त्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान आहे आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांचं। त्याचमध्ये अमरावती तालुका, भातकुली तालुक्याचा काही भाग, मोर्शीचा काही भाग, तिवशाचा काही भाग, या भागातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सोयाबीन अचानक आलेल्या रोगामुळे पूर्णपणे नष्ट झालेले आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचं बियाणं पेरलं, त्याला चांगलं खत दिलं, 4-4 फवारे झाले ना आता जवळपास एका महिन्यामध्ये शेतकरी एकरी 10 ते 12, 15 क्विंटल सोयाबीन एकरी उत्पादन होईल या आशेनं सोयाबीन आता काढणीच्या मोसमामध्ये आहे। अशा अवस्थेमध्ये हा अचानक आलेल्या रोगामुळे म्हणजे पूर्ण शेत पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्याला एकरी 12-13 क्विंटल एकरी सोयाबीन होईल त्याला एकरी अर्धा क्विंटल होते का नाही अशी शाश्वती राहिली नाही। त्यामुळे आज सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचा संदेश गेला पाहिजे म्हणून सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी अमरावती तालुक्यातील सर्व आज जिल्हाधिकारी निवेदन द्यायला आले आणि त्यांना मागणी करतो आम्ही की ज्या अति पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे जे आमचे सोयाबीन, तूर, कपाशी नुकसान झालं त्याची तर तुम्ही सरसकट नुकसान भरपाई दिलीच पाहिजे। परंतु ज्या शेतकऱ्यांचं अचानक आलेल्या रोगामुळे पूर्ण शेत उद्ध्वस्त झालं अशा शेतकऱ्यांना पण आपण विशेष बाब म्हणून आर्थिक मदत केली पाहिजे। आणि विशेष म्हणजे ज्यांनी पीक विमा काढला त्या पीक विम्याचा यावर्षीचा निकष जो बदलला निकष उंबरठा उत्पन्न आणि पीक कापणी प्रयोगावर यावर्षीचा पीक विमा दिला जाणार आहे। परंतु आता शेतकऱ्यांमध्ये पीक विमाधारक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की आता आपलं तर शेत उद्ध्वस्त झालं आहे, रोगामुळे सोयाबीन खतम झालेलं आहे, आता आपण पीक विमा धारक आहोत पण आपल्याला पीक विमा उद्या मिळेल की नाही याची पण साशंकता त्या प्रत्येक शेतकऱ्यांना निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। म्हणून आमची शासनाकडे मागणी आहे की आज तुमच्याकडे आम्ही सोयाबीन घेऊन आलो, जर आम्हाला या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही उद्या आम्ही शेतकरी सर्व रुग्ण घेऊन येऊ, ही आमची भूमिका आहे। NTV न्यूज मराठी, अमरावती।